नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र आणि होस्ट सुरेश मसूरकर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीतीची एक लहर उमटते. ज्योतिषाच्या विश्वात याला म्हणतात अंगारक योग. अंगारक म्हणजे अग्नी. आग ही जर नियंत्रित असेल तर ती घराला प्रकाश आणि अन्न शिजवण्यासाठी उष्णता देते. पण तीच आग जर अनियंत्रित झाली तर सगळं काही भस्मसात करू शकते. आपल्या कुंडलीत जेव्हा राहू आणि मंगळ एकत्र येतात तेव्हा आयुष्यात हीच आगीची ऊर्जा निर्माण होते. पण मंडळी, आपण कुंडलीतल्या दोषांना घाबरून आयुष्यभर फक्त भीतीमध्ये जगायचं का? की या ऊर्जेचा वापर करून इतिहास घडवायचा? चला, आज अगदी सोप्या आणि मानसिक आणि भावनांना स्पर्श करणाऱ्या भाषेत यावर बोलूया. पण मंडळी, आपण कुंडलीतल्या दोषांना घाबरून आयुष्यभर फक्त भीतीमध्ये जगायचं का? की या ऊर्जेचा वापर करून इतिहास घडवायचा? चला, आज अगदी सोप्या आणि मानसिक आणि भावनांना स्पर्श करणाऱ्या भाषेत यावर बोलूया. मंडळी, राहू आणि मंगळ ही केवळ भीती नाही, तर ती एक सुपर पॉवर आहे. मंगळ म्हणजे अफाट ऊर्जा आणि राहू म्हणजे त्या ऊर्जेला अमर्याद बनवणारा ग्रह. जर ही ऊर्जा योग्य दिशेने वळवली तर माणूस असा इतिहास घडवतो जो जगाला नतमस्तक करतो. छत्रपती शिवाजी महाराज. काही ज्योतिषांच्या विश्लेषणानुसार शिवरायांच्या कुंडलीत मंगळाचा अत्यंत शक्तिशाली प्रभाव होता. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, गनिमी कावा वापरणे जो राहूचा गुण आहे आणि अफाट धाडस दाखवणे जो मंगळाचा गुण आहे, यातूनच स्वराज्याची निर्मिती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्या व्यक्तिमत्वातील अफाट ऊर्जा, विरोधकांना निष्प्रभ करण्याची ताकद आणि 24 तास काम करण्याची क्षमता ही याच आक्रमक आणि ध्येयवेड्या ऊर्जेचं प्रतीक आहे. विराट कोहली. मैदानावरचा त्याचा तो आक्रमक स्वभाव, जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती म्हणजे राहू मंगळाच्या ऊर्जेचं उत्तम उदाहरण. खेळाडू म्हणून त्याने या रागाचा आणि ऊर्जेचा वापर धावांचा डोंगर उभा करण्यासाठी केला. हे सगळे लोक दोषांना धरून रडत बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या आतल्या आगीला स्वतःची ताकद बनवलं. पण जर हीच ऊर्जा अनियंत्रित झाली तर काय होतं? अत्यंत किरकोळ गोष्टीवरून तीव्र राग येतो आणि क्षणभरात वर्षाची नाती उद्ध्वस्त होतात. संयम सुटल्यामुळे घाईघाईत घेतलेले निर्णय आणि मानसिक नुकसान करतात. वाहने चालवताना किंवा आगीशी काम करताना निष्काळजीपणामुळे दुखापत होऊ शकते. कुठल्याही दोषावर मात करणारा खरा उपाय मानसोपचार आणि सकारात्मक विचार. मी सुरेश मसूरकर आज तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की कुंडलीतल्या दोषांचे निवारण करण्याच्या नावाखाली पूजा पाठ आणि ज्योतिषाकडे धावपळ करून आपला वेळ, पैसा आणि मानसिक शांतता वाया घालवू नका. दोष हा कुंडलीत नसतो, तो आपल्या विचारात आणि दृष्टिकोनात असतो. मानसशास्त्र सांगतं की आपल्या भावना आणि विचारच आपलं भविष्य घडवतात. जेव्हा खूप राग येईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 5 सेकंद थांबून दीर्घ श्वास घ्या. तुमच्या मेंदूला शांत होण्यासाठी वेळ द्या. तुमच्या आत जी आक्रमकता किंवा चिडचिड आहे ती व्यायामात, धावण्यात, जिममध्ये किंवा तुमच्या कामात होता. तिथं तुमचा घाम गाळा. माझ्या कुंडलीत दोष आहे म्हणून माझं वाईट होतंय हा नकारात्मक विचार आधी मनातून काढून टाका. मी माझ्या विचारांचा आणि कर्माचा मालक आहे हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
शांतपणे 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. मन शांत ठेवण्यासाठी हनुमान चालीसा किंवा महादेवाचे स्मरण करा. हे कोणत्याही पूजेपेक्षा श्रेष्ठ मानसिक औषध आहे. मंडळी, आकाशातले ग्रह तुमचे भविष्य ठरवत नाहीत, तर तुमचे आजचे विचार आणि कर्म तुमचे उद्याचे भविष्य घडवतात. कुंडलीतील अंगारक योग ही भीती नाही, तर तुमच्या आत दडलेली एक अफाट शक्ती आहे. या आगीने स्वतःचे घर जाळायचे की या आगीचा दिवा बनवून स्वतःचे आणि जगाचे आयुष्य उजळवायचे, हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. वेळ वाया घालवू नका. सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत. मी तुमचा मित्र सुरेश मसूरकर रजा घेतो. धन्यवाद.